नगर परिषद निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीतही भाजप आणि शिंदे सेनेचे आमदार, खासदार, मंत्री आणि माजी महापौरांनी आपली पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ बहिणीसाठी उमेदवारी मागितली। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मंत्री भागवत कराड यांचा मुलगा मंत्री संजय शिरसाट यांनी मुलगा आणि मुलीला उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली। मात्र कोणत्या नेत्यांचे नातेवाईक उमेदवारीसाठी इच्छुक आहेत? नेत्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, भाऊ असेल, आई असेल, बायको असेल, त्यांनी तिकीट मागू नये हे सुद्धा चुकीचं आहे। जर मी आता आमदार आहे, मंत्री आहे, माझी फॅमिली सुद्धा त्या माझ्या कामाबरोबर जोडल्या जाते, म्हणजे ती काम करते ना। तुम्हाला कामासाठी ते सर्व लोक हवे असतात, आणि जेव्हा त्यांनी जर एखादा तिकीट मागितलं का, मग यांनी कसं काय तिकीट मागितलं असं नसतं। आणि लोक अखेरला जनता जी आहे ना, जे वोट करतात ते ठरवतात ना हे किती वेळेला आपल्या कामं आले। ही भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही आहे की नेत्याचा मुलगा आहे म्हणून फॉर्म भरला नाही असं झालेलं नाहीये। 10 फॉर्म 12 फॉर्म आपल्याला तिथे आलेले आहेत आणि ते फॉर्म त्यांनाही माहित आहे की ही निकोप स्पर्धा होणार आहे। अगदी पारदर्शक पद्धतीने तो निर्णय होईल आणि योग्य उमेदवाराला न्याय। खूप पक्ष आपण पाहत असेल वेगवेगळे निर्णय जे होतात, तर अगदी सामान्य कार्यकर्ता ज्याच्याकडे कुठलाही राजकीय वारसा नाही, ज्याच्या कुणी राजकारणात नाही, अशा युवकांना, अशा कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी संधी देतोय। तर अशाच पद्धतीने मंत्र्यांच्या मुलांनाही उमेदवारी हवी आहे। मात्र कोणत्या नेत्यांचे नातेवाईक उमेदवारीसाठी इच्छुक आहेत बघूया आपण। प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वाल यालाही महापालिकेसाठी उमेदवारी हवी आहे। किशनचंद तनवाणी यांचा मुलगा चंद्रकांत तनवाणी आणि भाऊ राजू तनवाणी यांनाही उमेदवारी हवी आहे। संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा या दोघांसाठीही उमेदवारी हवी आहे। नंदकुमार घोडेले पत्नी आणि स्वतःसाठी उमेदवारी मागतात। महापौर होते ते संभाजीनगरचे। तर विकास जैन माजी महापौर आहेत, पत्नीसाठी त्यांनी ही तिकिटाची मागणी केली आहे। त्र्यंबक तुपे यांनीही पुतण्यासाठी तिकिटाची मागणी केली आहे। गजानन बारवाल माजी महापौर आहेत, पत्नीसाठी त्यांनी तिकिटाची मागणी केली आहे। तर माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनीही मुलगा हर्षवर्धनसाठी तिकीट मागितले। संजय केनेकर आमदार आहेत, त्यांनीही मुलासाठी उमेदवारी मागितली आहे। तर नारायण कुचेंनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली।